तर आपलं चालू आहे पेज नंबर 37. I equal to integration sin raised to 6x divide sin raised to नाही sin 6x divide sin 10x into sin 4x. 6x आपण 6x आपण फोड केली, सेपरेट केलं. 6x 10x मायनस 4x डिवाइड sin 10x इंटू sin 4x. इथं फॉर्म्युला झाला sin a मायनस बीचा. मग sin a मायनस बीचा फॉर्म्युला आहे sin a इंटू कॉस बी मायनस कॉस ए इंटू sin b. तो यूज केला sin 10x इंटू cos 4x मायनस cos 10x इंटू sin 4x डिवाइड sin 10x इंटू sin 4x. प्रत्येकाचा डिनॉमिनेटर आपण सेपरेट केला. sin 10x इंटू cos 4x डिवाइड sin 10x इंटू sin 4x मायनस हा cos 10x इंटू sin 4x डिवाइड sin 10x इंटू sin 4x. sin 10x कॅन्सल झालं, cos अपॉन sin म्हणजे शेवट राहिलं cos 4x डिवाइड sin 4x मायनस ह्या sin 4x ला sin 4x कॅन्सल झाले cos 10x डिवाइड sin 10x. आता cos अपॉन sin म्हणजे cos अपॉन sin म्हणजे cot म्हणजे झालं cot 4x मायनस cot 10x. आता याचं काढायचं आपल्याला इंटिग्रेशन. कॉटचं इंटिग्रेशन log sin x म्हणजे त्याचं log sin 4x. कॉटचं इंटिग्रेशन log sin 4x आणि डिवाइड ह्या आता या 4x डेरिव्हेटिव्ह. log sin 4x डिवाइड डेरिव्हेटिव्ह ऑफ 4x log मायनस log sin 10x डिवाइड डेरिव्हेटिव्ह ऑफ 10x म्हणजे log sin 4x डिवाइड 4 आणि log sin 10x डिवाइड 10x डेरिव्हेटिव्ह 10 प्लस c. त्यानंतर पुढचा प्रॉब्लेम I इक्वल टू sin x इंटू cos क्यूब x डिवाइड 1 प्लस cos स्क्वेअर x. I इक्वल टू हा sin x फक्त cos क्यूबची आपण फोड केली sin x इंटू cos x इंटू cos स्क्वेअर x म्हणजे सेपरेट लिहिलं फक्त. cos क्यूबचं काय केलं आपण, हा cos क्यूब x काय केलं cos x इंटू cos स्क्वेअर x डिवाइड 1 प्लस cos स्क्वेअर x. आता cos स्क्वेअर एक्सला पुट केला आपण t. cos स्क्वेअर एक्सचं डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शन आलं पहा. तुकडा आला पुढं म्हणजे 2 cos x आलं आणि परत राहिलं कॉसचं डेरिव्हेटिव्ह झालं मायनस sin x इक्वल टू dt अपॉन dx मल्टिप्लाय 2 नंतर झाले डिवाइड म्हणजे cos x इंटू sin x इंटू dx इक्वल टू मायनस 1/2 इंटू dt. हा sin x इंटू cos x इंटू dx आन्सर मिळालं मायनस 1/2 dt. ते तिथं पुट केलं sin x इंटू cos x इंटू dx आन्सर मिळालं मायनस 1/2 dt. ते पुट केलं आपण आणि cos स्क्वेअर एक्सला पुट केलं तर आपण cos स्क्वेअर एक्सला पुट केलेलं आपण t. हा मायनस 1/2 बाहेर काढला. इंटिग्रेशन t डिवाइड 1 प्लस t इंटू dt. आता आपण इथं प्लस 1 मायनस 1 केलं, सबस्टिट्यूशन यूज केलं आपण. इथं t प्लस 1 मायनस 1 डिवाइड 1 प्लस t म्हणजे सेपरेट केलं. t प्लस 1 डिवाइड t प्लस 1 मायनस 1 अपॉन t प्लस 1. t प्लस 1ला t प्लस 1 कॅन्सल झाले, शिल्लक मायनस 1 ऑफ इंटिग्रेशन 1 मायनस 1 अपॉन t प्लस 1 इंटू dt. हा मायनस 1 ऑफ 1 dtचं इंटिग्रेशन झालं t 1 अपॉन t प्लस 1. इथं फॉर्म्युले झाला 1 अपॉन 1 प्लस x. त्याचा आन्सर आहे log x प्लस 1 म्हणजेच मायनस t मायनस log t प्लस 1 प्लस c. आणि नंतर टीची व्हॅल्यू शेवट पुट केली. टीची व्हॅल्यू आहे cos स्क्वेअर x म्हणजे मायनस 1/2 cos स्क्वेअर x मायनस log cos स्क्वेअर x प्लस 1. परत लक्ष द्या I इक्वल टू sin x इंटू cos क्यूब x डिवाइड 1 प्लस cos स्क्वेअर x. आता sin x इंटू cos x इंटू cos स्क्वेअर x. फक्त या cos क्यूब x एक cos आपण सेपरेट लिहिला. cos स्क्वेअर x ला कन्सिडर केलं t, त्याचं काढलं डेरिव्हेटिव्ह. cos स्क्वेअर x चं डेरिव्हेटिव्ह आलं 2 cos x आणि परत राहिला cos x. cos x चं डेरिव्हेटिव्ह मायनस sin x इंटू इक्वल टू dt अपॉन dx. हे मल्टिप्लाय इकडे आले झाले ते डिवाइड cos x इंटू sin x इंटू dx आन्सर मायनस 1/2 इंटू dt. आता मिळालेल्या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला आता पुट करायच्या. I इक्वल टू इंटिग्रेशन हा sin x इंटू cos x आन्सर sin x इंटू cos x इंटू dxचं आन्सर काय मायनस 1/2 dt. ते पुट केलं मायनस 1/2 dt पुट केलं आणि cos स्क्वेअर एक्सला कन्सिडर केलेला आहे आपण
टी, मग इथं आलं टी डिवाइड 1 प्लस टी. हे -1 कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर इंटिग्रेशन टी अपॉन 1 प्लस टी आणि सबस्टिट्यूशन केलं +1 आणि -1, 1 + 1 -1 परत सेपरेट केलं. t+1 डिवाइड t+1 -1 अपॉन t+1, t+1ला t+1 कॅन्सल झाली, -1 अपॉन t+1. 1 dt चं आन्सर झालं t, -1 अपॉन t+1चं झालं लॉग t+1 आणि नंतर शेवट टीची व्हॅल्यू पुट केली. टीची व्हॅल्यू आहे cos²x -1/2 cos²x मायनस लॉग cos²x +1. त्यानंतरचं I = इंटिग्रेशन cos3x मायनस cos4x डिवाइड sin3x प्लस sin4x. तर फॉर्म्युला झाला cos c मायनस cos dचा, cos c मायनस cos d आणि तर sin c प्लस sin dचा. तो फॉर्म्युला 2sin c प्लस d/2 इंटू sin d मायनस c/2 sin c प्लस sin d. तो फॉर्म्युला 2sin c प्लस d डिवाइड 2 इंटू cos c मायनस d डिवाइड 2. cos c मायनस cos d चा फॉर्म्युला यूज केला. 2sin c ची व्हॅल्यू 3x, d ची व्हॅल्यू 4x, 3x प्लस 4x डिवाइड 2 इंटू sin 4x मायनस 3x डिवाइड 2. cos c मायनस cos d चा फॉर्म्युला यूज करून झाला. नंतर sin c प्लस sin d चा फॉर्म्युला 2sin 3x प्लस 4x डिवाइड 2 इंटू cos 3x मायनस 4x डिवाइड 2. हे 3x आणि 4x 7x म्हणजे sin 7x/2. ह्या 2ला 2 कॅन्सल झाले. sin x/2 डिवाइड sin 7x/2 इंटू cos 3x मायनस 4x मायनस x/2. cos मायनस x इक्वल टू आन्सर आहे त्याचा cos x. cos मायनस x इक्वल टू cos x. sin कॅन्सल झाले, शिल्लक राहिलं sin x/2 डिवाइड cos x/2. मग sin अपॉन cos म्हणजे झालं sin अपॉन cos म्हणजे झालं tan x/2 आणि tanचं इंटिग्रेशन tan x इंटिग्रेशन आहे log sec x यूज केलं. log sec इथं x/2 आता x जागा अनदर फंक्शन आलेलं आहे x/2 त्याचं काढायचं डिवाइड डेरिव्हेटिव्ह d अपॉन dx x/2चं डेरिव्हेटिव्ह झालं 1/2 आणि हे 2 परत जातील वर जातील म्हणजे 2 log sec x/2 हे झालं त्याचं आन्सर. पेज नंबर 40. cos x इंटिग्रेशन cos x डिवाइड sin x मायनस a. आता आपण इथं सबस्टिट्यूशन केलं +a आणि -a. आता इथं फॉर्म्युला हा डिवाइड x मायनस a म्हणून x मायनस a शेजारी घेतला आपण cos x मायनस a प्लस a. आता फॉर्म्युला झाला cos a प्लस b चा. cos a प्लस b चा फॉर्म्युला आहे cos a इंटू cos b मायनस sin a इंटू sin b. फॉर्म्युला यूज केला cos x मायनस a इंटू cos a. हा काय कन्सिडर केला आपण कॅपिटल A आणि हा कॅपिटल B. cos x मायनस a इंटू cos a मायनस sin x मायनस a इंटू sin a डिवाइड sin x मायनस a. प्रत्येकाचा डिनॉमिनेटर आपण सेपरेट केला. इच डिनॉमिनेटर इज सेपरेट. cos x मायनस a इंटू cos a डिवाइड sin x मायनस a मायनस sin x मायनस a इंटू sin a डिवाइड sin x मायनस a. cos अपॉन sin cot x मायनस a इंटू cos a sin x मायनस a कॅन्सल मायनस sin a इंटू dx. प्रत्येकाचं इंटिग्रेशन सेपरेट करून कॉन्स्टंट व्हॅल्यू सेपरेट. cos a सेपरेट cos a इंटिग्रेशन cot x मायनस a मायनस sin a इंटिग्रेशन 1 dx. cotचं इंटिग्रेशन झालं cosचं इंटिग्रेशन आहे log x मायनस a. अनदर फंक्शन आलेलं आहे पण x डेरिव्हेटिव्ह 1 येतं म्हणून लिहिण्याची गरज नाही. cos a इंटू log sin x मायनस a मायनस 1 dx इंटिग्रेशन x इंटू sin a प्लस c. 1 अपॉन sin x इंटू cos x प्लस 2 cos² x. आता इथं cos² कॉमन काढला आहे cos² कॉमन काढला मग इथं झालं इंटिग्रेशन sin अपॉन cos डिवाइड cos म्हणजे राहिलं sin अपॉन
कॉस राहिलं आणि प्लस हा 2 सेपरेट काढलेला आहे फक्त कॉस स्क्वेअर एक्स 1/cos² म्हणजे sec² साइन एक्स डिवाइड कॉस एक्स म्हणजे झालं tan x साइन एक्स अपॉन कॉस एक्स मीन्स tan x प्लस 2 पुट tan x इक्वल टू t अगेन डेरिवेटिव tan x डेरिवेटिव sec² x इंटू dx इक्वल टू dt इच sec² x इंटू dx इक्वल टू dt में 1 डिवाइड tan x इक्वल टू t म्हणजे 1/t प्लस 2 इंटू dt फॉर्म्युला झाला 1/x चा 1/x इंटिग्रेशन log x म्हणजे log t प्लस 2 प्लस c म्हणजे log tan x प्लस 2 प्लस c I इक्वल टू इंटिग्रेशन 1/sin x इंटू cos x प्लस 2 cos² x सेपरेट काढला आहे शिल्लक राहिलं sin x अपॉन cos x प्लस 2 1/cos म्हणजे sec² x tan x प्लस 2 tan x ला पुट केलं t tanचं डेरिव्हेटिव्ह sec² x इंटू dx इक्वल टू dt मग I इक्वल टू इंटिग्रेशन 1/t प्लस 2 इंटू dt मग log t प्लस 2 log t ची व्हॅल्यू tan x प्लस 2 प्लस c